सुप्रभात मित्रांनो. सुप्रभात फ्रॉम उक्षी. एक छोटस गाव आहे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये. काल रात्री आम्ही एक अराउंड 8-8:30 पोहोचलो होतो. खूप दमलो होतो म्हणून जेवून झोपून गेलो. आता सकाळचे अराउंड 8, 8:15 वाजले असतील आणि आम्ही निघालो आहोत रानपाट धबधब्याकडे. कोणी रानपाट म्हणतं, कोणी उक्षी म्हणतं. कोकण रेल्वेला लागूनच आहे हा धबधबा आणि तिकडे जायला एक छोटासा ट्रेक आहे, एक 20-25 मिनिटाचा. तर चला ट्रेकच्या इकडेच भेटू. सध्या तरी एका ठिकाणी गाडी पार्क केली आहे. आपण सध्या चाललो तर रानपाट धबधबा, हे लोक उक्षीचा धबधबा पण असं म्हणतात. इथून एक अर्ध्या तासाचा छोटा ट्रेक आहे. त्या ट्रेक थ्रू एक पोचू थोड्या वेळात. पण इकडचं दृश्य गाव खूप सुंदर आहे. रानपाट आम्ही मध्ये मस्त आता थोड्या वेळा बाईक चालवली इकडे. खूप इंटरेस्टिंग गाव आहे. बघतो, प्रयत्न करतो रिटर्न जाताना गावाचे काही व्हिडिओ टाकायचा. मस्त अशी जंगलामधून चालली आहे. सो इझी ट्रेक आहे अजून पण, तरी तेवढं काही वाटत नाही. दाट जंगल आहे या साईडला. म्हणजे प्रोफेशनल ट्रेकर पुढे चाललेत. आली ना, तेच म्हटलं रेल्वेने येणार. पक्ष्यांचा आवाज. धबधब्याचाच आवाज आहे रवी. हा तो मोठा आहे तो. आमचा इथे कॉफी बनवायचा बेत आहे. रवी साहेबांनी स्टोव आणि कॉफीचं सामान घेऊन आलेत. बघे, पाणी तिकडूनच घेऊ. तसंही पाणी बॉईल करायचं आहे. सो शुड नॉट बी द इश्यू. पण असा प्रॉपर जंगलातला ट्रेक आहे. अशा प्रकारे हा फुल डोंगर उतरून खाली आलात. इथे लोकांची वाट अडवली आहे झाडाने. खरंच खूप घनदाट जंगल आहे. पावसाळ्यात ते अजूनच सुंदर दिसते. आणि पाण्याचा आवाज येतो का ऐकायला तुम्हाला? एक ट्रेन क्रॉसिंग आहे. ट्रॅक आहे मध्ये. ट्रॅक क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. हा साईड एक ट्रॅक आहे रेल्वेचा आणि तो ट्रॅक क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. आणि हा समोर पहिलं दर्शन धबधब्याचं. रवी साहेब त्यांचा कॅमेरा काढायला थांबलेले आहेत, तर आपण थांबूया त्यांच्याबरोबर. पहिलं दर्शन धबधब्याचं. वाव.
रवी समोर ट्रेन वगैरे. हा 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 हा. हा इथे बोगदा आहे. हा कोकणचा ट्रॅक आणि हा समोर धबधबा. वा, नेहमी कोकणातून येताना हा धबधबा दिसतो आपल्याला. फर्स्ट टाइमच आज जवळून बघण्याचा योग आला. सॉरी, इथे दगड आहेत जर, त्यामुळे हा 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 हा. जस्ट वाव. कॅमेरा किती जस्टिस करते माहीत नाही, पण समोरून जे प्रपात दिसतोय तो पाण्याचा, खूप सुंदर आहे. रवी तुम्हाला तिकडे उभा आहे, तुम्हाला समजेलच त्यावरूनच पाणी केवढं मोठं आहे ते. हे आमचे रवी साहेब कॉफीसाठी पाणी आणायला गेलं. आमचा कॉफीचा प्लॅन होता, पाणी आणायला विसरलो, त्यामुळे साहेब पाणी आणायला गेले. रवी तसा प्रोफेशनल ट्रेकर आहे, त्यामुळे तसं टेन्शन नाही आहे. चांगलं ट्रेक करतो. दर विकेंडला तो ट्रेकिंगला जातो. त्याच्यासाठी हे खरंच इझी आहे. बट फ्रॉम अ व्यू पॉइंट ऑफ व्यू, वाव. हा का जो रेल्वे ट्रॅक आहे, हा तो इथून यायचा रस्ता. हा धबधबा पुढे, मग हा धबधबा पुढे, मग इथे खाली असा प्रवाहित होतो. सध्या आमचा कॉफीचा प्लॅन चालू आहे. रवी साहेबांनी स्टोव आणि सगळं घेऊन आले. हे घेऊनच फिरतात, ट्रेकर आहेत आपले. पण महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं, हे बघा, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, सगळीकडे कचऱ्याचा सडा आहे. एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अशा ठिकाणी येत असाल, हे बघा, तर प्लीज आपला कचरा आपल्या घरी घेऊन जा. इथे टाकू नका. इथे साफ करायला कोणीही नसतं. तुमच्याकडे प्रॉपर म्युन्सिपॅलिटी आहे, गावामध्ये ग्रामपंचायत आहे, ते कचरा घेऊन जातील, पण इथे टाकू नका. उकिरडा बनवला अक्षरशः या वेळा सुंदर जागेचा. निघालो आहोत रानपाट धबधब्यावरून रिटर्न प्रॉपर्टीवर. आता जस्ट फ्रेश होऊ आणि निघू आपल्या नेक्स्ट धबधब्यासाठी. प्रॉपर्टीवर गेल्यावर मी तुम्हाला छोटीशी प्रॉपर्टी टूर देतो. खूप चांगली प्रॉपर्टी आहे. ते ऑल्सो हॅव गुड ऑप्शन्स. तर भेटू प्रॉपर्टीवर. हे आमचं स्टे आहे आजचं. काल मी स्टे दाखवलं, रात्री लेट झालं होतं म्हणून, पण हा स्टे आहे. हा स्टड फॉर्म आहे. मेन बिल्डिंग ही बघा, आपली राही उभी आहे, ही रवीची गाडी. आणि असा परिसर आहे. समोर आहे, तुम्ही बघाल घोड्यांचं ते
त्यांना चालण्यासाठी आहे. आणि हे बदक मगाचपासून त्रास देत आहे सगळ्यांना. चला मग एक छोटासा टूर देतो. समोर असं पूर्ण डोंगर आहे, इथून जायला जागा. काल आम्ही ट्री हाऊस बुक केलं होतं. ही अजून एक प्रॉपर्टी आहे साईडला दुसऱ्यांची. यांचं मेन घर आहे, ते स्वतः राहतात. ओनर जे आहेत ते मराठी माणूस आहे आणि ही ओव्हरऑल त्यांची प्रॉपर्टी आहे. हा माझ्यामध्ये हौद आहे वाटतं. हा हौद आहे. हे बघा चिकू लागल्यात झाडाला, चिकू. हे बघा भरपूर लागले चिकू. हे आमचं ट्री हाऊस होतं, मी ते स्टे जायचं. थोडं कॉम्पॅक्ट आहे पण ओके, सफिशियंट आहे. एका माणसासाठी सफिशियंट आहे, 2 माणसांसाठी थोडंसं कॉम्पॅक्ट आहे. पण एक वेगळा अनुभव जर घ्यायचा असेल तर यू शुड ट्राय दिस. ही अशी ओव्हरऑल प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये फक्त टॉयलेट आतमध्ये आहे. हे जर आंघोळ बिंघोळ करायची असेल तर इकडे बाथरूम आहे वेगळं. आणि हा असा ओव्हरऑल परिसर आहे. रूमची टूर देतो. हे असं वरून जायला इथे छोटासा झोपाळा आहे. असं इथून वरून जायला कडे आहे यांच्या. एकच मिनिट. सॉरी फॉर द पसारा, पण ही रूम आहे. रूम थोडी कॉम्पॅक्ट आहे. दिस इज द रूम. समोर एक ते जी ग्लास दिसते ह्याची ते माझं जॅकेट, पावसाचं जॅकेट आहे. तिकडे एक छोटासा बाथरूम आहे. सो लघवी विगलं तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि ते खाली दाखवलं तिकडे तुम्ही टॉयलेटला आणि आंघोळीला जाऊ शकता. बट हे असं प्रॉपर ट्री हाऊस आहे. हा असा आजूबाजूचा परिसर. चला तर आपण जस्ट आलो आहे धबधब्यावरून. जस्ट रेडी होऊया आणि दुसऱ्या धबधब्याकडे जाऊया. चला भेटू थोड्या वेळात गाडीवरच. हे सुंदर असं रानपाट गाव आहे. या सुंदर व्ह्यू बरोबर हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.